बघ दादा, मला एकच गोष्ट अनेकांबरोबर वाटून घ्यायला आवडत नाही. कधी येतोयस? निर्णय झालाय माझा, 1-2 दिवसातच येतोय. हा लवकर ये, तुझी वाट बघतो इकडे मी. कायमचा? कशाला? कशाला म्हणजे काय मी बोलावलंय त्याला? तू हॅव यू गॉन मॅड? अरे कित्येक वर्ष त्यांचा आणि आपला काहीही संबंध नाहीये आणि तू डायरेक्ट त्यांना इथे राहायला बोलवलंस कायमचं? मग इतक्या वर्षात नाही आठवण आली ती? इतक्या वर्षात साधी कधी विचारपूसही नाही केली त्यांनी आणि आज बरा पुळका येतोय बाबांचा. ताई, तू उगाच काहीतरी वेगळा विचार करू नकोस. हा सॉरी. अरे सगळंच इतक्या घाईघाईत झालं की तुला कळवायला वेळच मिळाला नाही. पण खरंच मुंबईला जाणं इतकं गरजेचं आहे का? हो, काकानी बाबांना इतक्या विश्वासाने बोलावून घेतलंय, आम्हाला जावंच लागणार रे. मलाही जायची खूप इच्छा होती असं नाही, पण आई बाबांनी मुंबईला कायमचा शिफ्ट व्हायचा निर्णय घेतलाय आणि माझं आणि अमेयचं पुढचं शिक्षण सुद्धा मुंबईला नीट होऊ शकतं, त्यामुळे आम्हाला जावंच लागणार रे. म्हणजे तू कायमची जातेस तर? आम्ही आजच निघतोय, झालीये सगळी तयारी. आता तू मला पुन्हा कधीच भेटणार नाही? अरे असं कसं होईल मीर? उलट माझा सगळा जीव इथेच अडकलाय, आपल्या गावात, इथल्या कौलारू घरात, अंगणातल्या लाडू अज्जूच्या झाडात आणि आपण सगळ्यांनी एकत्र मिळून पाहिलेल्या स्वप्नात. किती त्रास होतोय माहितीये इथून जाताना. हो ग, पण जे काही होतंय ते तुझ्या चांगल्यासाठीच ना. हे बघ, शहरात जा, खूप मोठी हो, खूप शिक. तुला MBA करायचं होतं ना? आता मुंबईत तुला खूप पर्याय मिळतील. तुला आठवतं आपण जेव्हा ऑफिस खेळायचो ना, तेव्हा तुला नेहमीच बॉस व्हायला आवडायचं. आता खरंच बॉस होऊन दाखव. मुंबई तुझी स्वप्न, तुझी वाट पाहत आहे. तू जा मुंबई, पण आम्हाला विसरू नको एवढंच. गावी आम्ही सर्व तुझी वाट पाहतो हे लक्षात ठेव. नाही, नाही विसरणार. मी कुठेही असले ना तरी माझं मन नेहमी इथेच असेल. बघ, आता ही रडारड बंद कर. टिपिकल मुलीसारखी रडू नकोस, कळलं ना? बिनधास्त भीड परिस्थितीला आणि स्वतःला सिद्ध करून दाखव. ओके, चल पळ आता. देवा,
आज आम्ही हे घर, हे गाव सोडून कायमचे मुंबईला माझ्या धाकट्या भावाकडे राहायला चाललो. तुझ्या कृपेने आमचं आजपर्यंत कल्याणच झालेलं आहे. तुझ्या आशीर्वादाने आमचा संसार सुखाचा झाला आहे. तुझे आशीर्वाद असेच अखंड आमच्यावर राहू देत, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. अगदी वेळेत पोचलो बघ. निघाला होता वाटतं. मला वाटलं मला वेळ होतोय की काय. अरे येता येता आपल्या ग्रामदेवतेला गाराणं करून आलो. तिला म्हटलं, माते तुझी लेकरं शहरात चालली आहेत, त्यांना सांभाळून घेऊन जा, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर, त्यांना जप. घ्या प्रसाद घ्या. हे बघ यज्ञा, एवढ्या मोठ्या शहरात जातोयस तू. भावाला जप. दोघांनी गुण्या गोविंदानं राहा, स्वतःलाही जप. आणि त्या शहरातील झगमगाटानं आम्हाला विसरू नकोस. जप स्वतःला, सांभाळून जा रे. चला. गौरी, चल बाळा. बहुतेक हाच बंगला असावा. नाही हो बाबा. हो, इकडे या जरा. इधर आओ, इधर आओ. ठाकुर साहब का घर यही है क्या? बाप रे, बड़ा बंगला है. गाडीवर ओ ओ ओ कुणीकडे चाललाव? कुणीकडे चाललाव? अहो कुणीकडे म्हणजे काय? आज चाललो. आज चाललो. अंदर जायला मनाई आहे. मना आहे? असं कसं काय मना आहे? हे बघा, मोठ्या साहेबांच्या परवानगीशिवाय आतमध्ये जायला मनाई आहे. अरे पण त्यांनीच आम्हाला भेटायला बोलवलंय. काय प्रूफ आहे? काय प्रूफ आहे? कागद आहे, कागद. कागद? कसला कागद? हो हो, कागद नाही. मग आतमध्ये सोडता येणार नाही. या. अरे पण आम्हाला भेटायचंय त्यांना. काय काम आहे का? काम आहे का? मग एक काम करा, तुम्ही सकाळी येऊन भेटा, नाही तर ऑफिस मध्ये जाऊन भेटा ना साहेबांना. या या. अरे मी त्यांचा मोठा भाऊ आहे.
त्यांना भेटायला परमिशनची काय गरज आहे? काय म्हणता तुम्ही त्याचा भाव? हा? आमच्या मोठ्या साहेबांना तुम्ही त्यांचा भाव म्हणतात? आपलं तोंड पाहिलंय का हर्षद कधी? तोंड सांभाळून बोला. हे कोण आहेत हे माहितही नसताना तुम्ही जी काय बडबड केलीत ना, त्यासाठी आधी माफी मागा यांची. हे तुमच्या साहेबांचे मोठे भाऊ आहेत. नाही, तुम्ही एक काम करा, तुमच्या साहेबांना जाऊन फक्त सांगा तुमचे भाऊ आणि त्यांची फॅमिली आली आहे म्हणून. मग बघा काय म्हणतायत ते. त्याला असं कुणाला बी नाही सोडू शकत. हा? गणू, हे गणू, हा बाईसाहेब आलो. पत्र कशाचं? काय झालं बाईसाहेब? काय आरडाओरड आहे बाहेर? हो बाईसाहेब, बाहेर कोणतरी आलंय आणि म्हणतात साहेबांचा मोठा भाऊ आहे. हो, हो. ठीक आहे, त्यांना घेऊन यात. तर आज घेऊन येऊ. हा म्हणजे मी आता बाहेर जाते, तू त्यांना मागच्या बाजूने आत आण. हा, मागच्या बाजूने हा. आणतो तो. जा. जावा, तुम्हाला बोलवलंय. सॉरी, माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला माफ करा. मी जास्तच बोललो. असं ते असं आलो. चला. चला यावा यावा. सावकाश यावा. या या या. हा, बसा इथं बसा. साहेबांनी सांगितले तर बसायला. तुम्ही बसून घ्या, आराम करा. काय लागलं तर सांगा. हा, छान आहे घर, नाही? मी घेतो. हॅलो. हा साहेबांनो. काय का? हा, साहेबांनी सांगतो मी. हा, ठेवतो. यांनी सांगितलंय ना काकाला आपण आलोय ते. तो आत्ता आत गेला ना, सांगितलं असेल त्यांनी. एवढा वेळ बाहेर यायला? काहीतरी कामात असेल ग. बाबा, आता तुम्ही प्रत्येक वेळेला काका कामात असेल हेच कारण द्यायला लागलाय ना? इतका वेळ कोणी कामात असतं का? अगं, त्याचा उद्योग खूप मोठा आहे. काम संपता संपत नाही. आणि तो खरं तर धावत आला असता मी आलोय हे कळल्यावर. येईल, पण येईल आता. अहो, तुम्ही सांगितलंयत ना काकाला आम्ही आल्याचं? ये बाय, म्हणजे सांगितलंय मी साहेबांना. हा, त्यांनी तुम्हाला इथे मला बसवायला सांगितलंय. हा, मॅच संपली ना की ते येतील. हा, तोपर्यंत तुम्ही इथं बसा, मी येतो. हा, अरे वा, आलात का? कसा काय झाला प्रवास? प्रवास अगदी व्यवस्थित झाला. काही त्रास नाही ना झाला? नाही नाही. बसा 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 बसा. नाही, म्हणजे दारातून आतमध्ये यायला थोडा त्रास झाला तेवढाच. नाही, म्हणजे दारातून आतमध्ये यायला थोडा त्रास झाला तेवढाच. त्रास झाला? कसला त्रास झाला? तुमचा नोकर आमच्याकडे शिफारस पत्र मागत होता. हा, माळी, त्याचं बरोबर आहे. इज ॲब्सोल्युटली राईट. माझ्या स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याला. ओळख असल्याखेरीज कोणालाही गेटमधनं आत सोडायचं नाही.
इज राईट. पण बाबांनी त्यांना सांगितलं की ते तुमचे मोठे भाऊ आहेत, तरीही सोडत नव्हता तो. बरोबर आहे त्याचं. काय की दादाचे कपडे बघून त्याला पटलं नसणार की तो माझा मोठा भाऊ आहे म्हणून. इज राईट. जाऊ दे ना आता, पोचलो ना आपण व्यवस्थित. हा? बरं काय रे, घरातले सगळे कसे आहेत? दिसले नाहीत कुठे? म्हणजे बहिणी, मुलं? अरे हो, शिल्पा माझी बायको जरा बाहेर गेली आणि तिला यायला उशीर होणार आहे. तुम्ही असं करा ना, गेस्ट हाऊस मध्ये जा. जरा फ्रेश वगैरे व्हा. मी तुमचा नाश्ता लावायची व्यवस्था करतो. गणू, होय साहेबांनो. या माझ्या लोकांना गेस्ट हाऊस दाखव. हा? होय होय साहेबांनो. येवा येवा माझ्या. या गणू दाखवेल तुम्हाला. जा गणू बरोबर जा. तू पण हो ना पुढं. भेटूच आपण गेस्ट हाऊस मध्ये. हो. हा काय ता तुमचा गोस्ट हाऊस. गोष्ट छान आहे. हा येतो मी. हो. काय लागन तर सांगा. हा येतो. छान आहे जागा. काही तस्वीर कुठे लावायची? बाबा ते बघा तिकडे मागे जागा आहे. अरे खरंच की, खेळा आहे इथे. चला. मस्त आहे ना. गुरुदेव दत्त. बाबा बाबा तुम्हाला पटतंय हे काय चाललंय सगळं? काय झालं ग? काय झालंय? बाबा काकाने तुम्हाला अपमान करायला बोलवलंय का इथे? काय केला त्यांनी अपमान? तुम्ही आता पाहून न पाहिल्यासारखं करताय. काय झालंय ते नीट सांगशील की नाही? आपली सोय इथे सर्वंट हाऊस मध्ये का केली आहे काकानी? तुम्ही भाऊ आहात ना त्याचे. मग आणि तिकडे गावाला तर आपण एकत्र राहू, शहरात चल, मला तुझी गरज आहे असं म्हणाला होता ना काका. मग आता का एकत्र राहत नाही होत आपण? तिचं डोकं कुठे चालेल काही सांगता येत नाही. अगं सर्व्हंट्स रूम काय म्हणते? आउट हाऊस म्हण. आणि आउट हाऊस मध्ये सोय केली आहे ना, रस्त्यावर नाही ना टाकलेलं त्यांनी अहो, बाबा. आपल्याला. अगं जागा नसेल त्याच्याकडे आणि आपल्याला अडचण नको म्हणून स्वतंत्रपणे सोय केली आहे त्यांनी आपली. हो, एवढ्या मोठ्या घरात नात्याच्या माणसाला जागा नाही. अडचण आपल्याला होतीये की काकाला आपली होतीये कोणास ठाऊक. ती काय बोलेल ना तिचा नेम नाही. मग काय चुकीचं बोलले मी बाबा? काकूनी दाखवली आपल्याला ओळख. आणि काकाने तरी कुठे प्रेमाने स्वागत केलंय आपलं. तू काकाच्या प्रत्येक गोष्टीत चूक काढणार आहेस का? बाबा असं नाहीये. पुरे लवकर आवरा आणि जेवून घ्या. आणि ताई, अगं इतकी मस्त सोय केली आहे आपली, कशाला का उगाच रुसवे फुगवे काढतेस तू? बघ ना. अगं एवढी मस्त सोय केली आहे ना काकानी, मग वाटेल तसं वागू दे त्या काकाला. हे चुकीचं आहे आम्ही. बास, पुरे झालं आता. लवकर जेवून घेऊया आणि लवकर झोप तू आता. युनिव्हर्सिटीत जायचंय ना तुला उद्या, रिझल्ट आहे ना. तर काय? हे बघ आता चिडचिड करू नकोस, मग झोपेवर परिणाम होतो. चला ती बॅग दे रे जरा. हो, रिझल्टचं टेन्शनच नाही दिला काही, भांडते तरी नुसती. हे गौरी कठीण आहे. जाऊ दे हो बाबा. माई माई. अगं आले आले आले. काय म्हणतेस? माई, बेडरूम मध्ये काही साड्या काढून ठेवल्यात, त्या गरिबांमध्ये वाटून टाका. उगाच ना वॉर्डरोब मध्ये गर्दी होते हो. अगं पण ते चांगले नवीन आहेत. पण मी एकदा वापरल्या आणि एकदा वापरलेली साडी मी दुसऱ्या पार्टीला वापरत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. माझ्या स्टेटसला शोभत नाही होते. संध्याकाळची पार्टी एकदम खास आहे. काय कॉस्ट्युम करू ना काय सुचतच नाहीये मला. खास असणारच. साहेबांचे दादा वहिनी आले आहेत ना.
पण साहेब पण काय आहेत ना, कधी बोलले नाहीत की त्यांना एक भाऊ आहे म्हणून ते. हा. असो, मग काय वेळ ते रात्रीच्या पार्टीचा? म्हणजे तुम्ही फक्त सांगा त्यांना काय आवडतं काय नाही, मी सगळी बघ कशी झक्कास तयारी करते. माई तुम्ही काय बोलताय? कसला बेत? तुम्हीच म्हणलात ना संध्याकाळी पार्टी आहे म्हणून. माई मी माझ्या किटी पार्टी बद्दल बोलतेय. मग संध्याकाळचं जेवण म्हणजे एवढं कुटुंब सगळं एकत्र येणार आहे, संध्याकाळी जेवायला असाल ना? छे छे, काहीतरीच काय. माझ्या बरोबर जेवायला बसायची लायकी तरी आहे का त्यांची? अहो पण ते साहेबांचे भाऊ आहे. आई भाऊ बिऊ काही नाही. आणि तुम्हाला कशाला त्यांचा पुळका येतोय? तुम्हाला इथे आमच्या कामासाठी ठेवलं. आणि ते घरात आल्यानंतर त्यांना काम व्यवस्थित समजावून सांगा. आपल्या घरातले नियम सांगा. कळलं? जिचा रिझल्ट आहे तिला काहीच टेन्शन नाही. आणि तुम्हीच सकाळपासून फेऱ्या मारताय इकडे तिकडे. मी 8वी आली आहे युनिव्हर्सिटी मधून. पैसा आणि श्रीमंतीनं या घराचं घर पण हरवलं होतं बघ. पण आता सगळं कुटुंब पुन्हा एक झालं ना, तुम्ही आलात ना, घर पण आल्यासारखं झालं बघ. गौरी मी नापास झालोय 2 विषयात. ओळखी झाल्यानंतर होतील मित्र. बरोबर आहे.